आवाज येत नाही ना आपला? मग कसं हेडफोन आहे का कोणाकडे? तुमच्याकडे आहे का? नऊ जण जॉईन झालेत बरं का? Am I audible? Hello. Vaishnavi Kashet, Rupali. Yes, sir. Good afternoon. Good afternoon, sir. Yashpal Singh Rathod. Good afternoon. Good afternoon, sir. Priyanka Karande. Good afternoon. Good afternoon. Rohini Chavan. Sorry, Rohan Chavan. Good afternoon. Good afternoon. Sorry, Varga. Pranali. Good afternoon. Jayashri Nikam. Good afternoon. Good afternoon. Mahesh Joshi. Good afternoon. Mahesh Joshi. Am I audible, Mahesh? Hello. Priyanka, good afternoon. Priyanka, good afternoon. Vishaka Babar, good afternoon. Good afternoon. ठीक है. Jay Shri Nikam, good afternoon. Am I audible? Yes, sir. Jay Shri Nikam, good afternoon. Yes, sir. Good afternoon म्हणला. आवाज येतो का? Good afternoon. एक मिनिट हा. Radhika Devkar, good afternoon. Good afternoon, sir. Savani Bambure, good afternoon. Good afternoon, sir. Radhika Devkar, good afternoon. Good afternoon, sir. Sakshi Kale, good afternoon. Good afternoon, sir. Trupti Kale, good afternoon. Good afternoon, sir. Bhavana Khobri, good afternoon. Good afternoon. Srushti, good afternoon. Good afternoon, sir. Mayuri, good afternoon. Vishal Rajge, good afternoon. Good afternoon, sir. इथे बरेच जण आलेले आहेत बरं का, आणि बऱ्याच जणांनी काय ते बघा ना इंट्रोडक्शन दिलेलं नाहीये. ठीक आहे, तर आपण फटाफट इंट्रोडक्शन घेऊयात. माझं पण थोडंसं प्रेशर कमी होईल. प्रेशर येतं का? यायला पाहिजे. तर चालू करूया इंट्रोडक्शन. तुम्ही दिलं का? तुम्ही दिलं. इकडे कोणी नाही दिलं. दिलं? नाव सांगायचं, गावाचं नाव सांगा, तेवढं काय सांगता येईल कॅमेराच्या समोर. भीती जाण्यासाठी बरं का.
Am I audible? असं विचारायचं Am आहे. I audible? Yes. Yes. My name is Aisha Patil. Next. मला वाटतं हे झालं ते झालं. या. काय सांगू वाटतंय सगळं. आपल्याला Hello, कमी करायचं am I आहे बरं audible? का? Am I audible? My name is Sunil Sinaloli. मी अक्कोकोटमध्ये राहतो. तुम्ही कसं काय सर? असलाय मस्त ठीक आहे. नो पलीकडे अजून कोण? तिकडे बघा इकडे थोडस नाव बघा. चेहरे लक्षात राहत माझ्या बरं का, नाव लक्षात राहत नाही. आय कॅन रिमेंबर द फेसेस. Good afternoon. Am I audible? Am I audible? Yes. My name is Om Patil from Pandharpur. हळूहळू कुठेच द्या. चंद्राचं काय बघायचं. टोटल किती आहेत? टोटल किती आहेत आता? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. Hello, am I audible? My name is Tharu Chaudhary from Karkam, Pandharpur. Next. Hello. Hello. Am I audible? Yes. माझं नाव प्रथमेश सर्वस आहे. मी पंढरपूरलाच आहे. आणि कसं सांगू सर किंवा इन जनरल इंजिनिअरिंग कसं वाटतं किंवा एक्सपिरियन्स त्या कॉलेजमध्ये आल्यानंतर काय वाटतं? हे कॉलेजला मी आधीपासून ओळखतो आणि अख्ख्या या आपल्या क्लासमध्ये मला सगळ्यात जास्त तुमचा तास आवडतो. धन्यवाद. मी क्लास होता तुमचा सर आणलाय. मी शेजारी आयला बसून करतो तुमचा तास आवडतो. बस पोचलो आहे पोरांपर्यंत पोचलो, पोरांच्या घरांपर्यंत पोचलो आहे. अजून कोण राहिलं तर बघा. Am I audible? Hello. Hello. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मला आता फक्त एक 2 मिनिट द्या. नोट्स उघडण्याचा प्रयत्न करतो मी. आपण कुठपर्यंत आलोय माझ्या लक्षात नाही आहे. स्कोप चालू आहे. येस, आलं लक्षात. स्कोप मधलं हे झालेलं आहे बरोबर. इथपर्यंत आलो आपण. नॅचरल आउट. आता बोल मग प्लीज इकडे. Sir, screen not visible. थांबा थांबा थांबा. चेक करा. Yes. दिसते का आता? Yes. Yes, sir. बोलू नका आता बरं का, नाहीतर हॉस्टेलला जाऊन ऐकत बसा. मी इथनं मला डिस्टर्बन्स नकोय प्लीज. ऑफलाईन वाले, ऑनलाईन वाले, ऑफलाईन वाले.
स्कोप आहे ना, स्कोप व्याप्ती आहे. कशाची व्याप्ती बघा ना, हार्मनी फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर आहे. हार्मनी म्हणजे सुव्यवस्थित करणं आहे ना, काय सुव्यवस्थित करणं आणि कुठून आणि कुठपर्यंत. ठीक आहे. फॅमिली ऑर्डर म्हणजे आपलं कुटुंब व्यवस्था आहे. टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर म्हणजे जागतिक कुटुंब व्यवस्था आहे. ह्यालाच आपण काय म्हणतोय, युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर आहे. युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर म्हणजे सार्वत्रिक मानवी व्यवस्था. बरोबर का? मग ह्याचा स्कोप पाहत असताना, ह्याची व्याप्ती पाहत असताना हे पण पाहिलं आपण सगळ्यात. हे आता रिपीट नाही करत आहे मी. ठीक आहे. सेल पासून चालू होतं, नंतर फॅमिली मेंबर्स, फॅमिली, क्लस्टर ऑफ फॅमिली, मग वाडी, वस्ती, बरोबर का, नगर, त्याच्या पुढे गाव. बरेच गाव एकत्र आल्यानंतर एक सिटी आहे. बरेच सिटी एकत्र आल्यानंतर एक जिल्हा, जिल्हा तालुका आधी, तालुका आधी. बरेच तालुके एकत्र आल्यानंतर एक जिल्हा आहे ना. बरेच जिल्हे एकत्र आल्यानंतर एक राज्य आहे ना. बरेच राज्य एकत्र आल्यानंतर एक देश. बरेच देश एकत्र आल्यानंतर एक कॉन्टिनेंट, ज्याला आपण खंड म्हणतो. बरेच खंड एकत्र आल्यानंतर एक पृथ्वी. आपण पृथ्वीवर राहतो. ठीक आहे. तिथपर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजेच वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. कुठपर्यंत पोहोचणार बघा. सो नॅचरल आउटकम आहे, घेऊया ना पुढचा पॉइंट. नॅचरल आउटकम ऑफ राईट अंडरस्टँडिंग आहे. नॅचरल आउटकम म्हणजे नैसर्गिक परिणाम म्हणूया आपण. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समतेचा नैसर्गिक परिणाम. बाकीचं जर दुसऱ्या विषयाचं कोण काही लिहित असेल तर मला तिकडे तुम्हाला रूम वरती पाठवावं लागेल. बाकीच्या दुसऱ्या कुठल्या विषयाच्या नोटबुक्स मला दिसतात आहे तिकडे आहे ना, ते चुकीचं आहे. इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल हा प्रश्न तुम्ही तुमच्या सेल्फला विचारा. डोक्याला मुंग्या यायला लागल्या माझ्या. ठीक आहे. मग काय शिकलो बघा ना आपण. इकडे काहीतरी चालू आहे आपलं आणि इकडे लिहित बसला वेगळ्याच विषयाचा आहे. यायचंच ना इकडे आहे, वर्गात यायचंच नाही ना, रूम तिकडे बसायचं आहे. कळलं का? थोडस बघा ना. योग्य समज यायला पाहिजे. आता 18 वर्ष पूर्ण झाले असतील तुमचे, डिप्लोमाची पोरं तुमच्यापेक्षा चांगले आहेत. इकडे ज्यावेळेस सेशन घेतला मी तर मला फरक जाणवला. ते मोल्ड होऊ शकतात, म्हणजे त्यांच्याकडे अजून डोक्यामध्ये निगेटिव्ह शक्ती गेलेली नाहीये म्हणूया आपण. जे काही सांगतात आहेत ते समजून घेतात आहेत, तसं वागण्याचा प्रयत्न करतात आहेत. हा फरक आहे 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांमध्ये. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द डिफरन्स अँड व्हाय दिस इज हॅपनिंग. बिकॉज ऑफ प्री कंडिशनिंग. प्री कंडिशनिंग म्हणजे काय? ऍज्युमिंग समथिंग विदाउट नोईंग. आपण काही गोष्टी ऍज्युम केलेल्या आहेत न जाणता, त्याला म्हणायचं प्री कंडिशनिंग. आणि दुसरी गोष्ट काय आहे सांगा? दुसरी गोष्ट काय आहे? सेन्सेशन्स मध्ये अडकलोय आपण. 5 इंद्रियांना मिळणाऱ्या सुखामध्ये अडकलेलो आहे आपण. आणि ह्या 2 गोष्टींमुळे आपण काय करतोय? इमॅजिनेशन करतोय, जे चुकीचं आहे, जे नॅचरल ऍक्सेप्टन्सला घेऊन नाही जात आपल्याला. इफ रिअली यू वॉन्ट टू think about what is really naturally acceptable to all of us, then you will have to think a lot. असा विचार करा. चुका कोणाच्या आहेत बघा. चुका कोणाच्या आहेत? मी 2 जणांना ब्लेम देईन. नंबर 1 आई वडील. कानात निघलं ते. नंबर 1 आहे आई वडील. नंबर 2 शिक्षक, टीचर आहे, ज्याच्यामुळे पर्सन घडत असतो, पर्सनॅलिटी घडत असते. ह्या 2 गोष्टींमुळे समाज बिघडतो. सोसायटीमध्ये गोष्टी सगळ्या विचित्र दिसतात. येतं का लक्षात? ठीक आहे. फक्त नॅचरल ऍक्सेप्टेबल आहे का काही पण करताना? इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल टू ऑल ऑफ अस असा विचार करायचा. जर असेल बिनधास्त करायचं, कोणालाच भ्यायचं नाही. कळतं का? कोणालाच भ्यायचं नाही. आणि भीती जर जायची असेल तर ट्रस्ट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू फिअर. बरोबर का? विश्वास वाढवायला पाहिजे. आपण विश्वास वाढला की आपण ऑटोमॅटिकली आहे ना भीती कमी होणार आहे. विचार करायला. मग नॅचरल आउटकम आहे ना, नैसर्गिक परिणाम म्हणूया आपण कशाचा? योग्य समजेचा, राईट अंडरस्टँडिंगचा. 3 पॉइंट दिले आहे ना. नंबर 1 हॅपीनेस इज एन्श्युअर्ड आहे, म्हणजे आनंदाची खात्री आपण करू शकतोय. कशामुळे? बाय हॅव्हिंग दी राईट अंडरस्टँडिंग आहे. योग्य समज जर आपल्यामध्ये असेल तर आपण काय करू शकतोय? हॅपी होऊ शकतोय. राईट फिलिंग जर आपल्या बॉडी मध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याच्यामध्ये असतील तरच आपण काय करू शकतोय?
आनंदी राहू शकतोय. आनंदी राहण्यासाठी सुद्धा का कोण कारणीभूत आहे? विचार करा, बॉडीच्या आतमध्ये बसलेला तुमचा सेल्फ कारणीभूत आहे. आज आपण दुःखी काय आहेत? आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ आपल्याला तो दुःख देतोय. शरीर दुःख देत नाही, शरीराच्या आतमध्ये बसलेला सेल्फ दुःख देतोय. दुःखी कोण होतंय? शरीर होतंय का बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ होतोय? दॅट क्वेश्चन यू आस्क टू युअर सेल्फ अँड यू विल गेट ऑल द रिझन्स. देअरफॉर राईट अंडरस्टँडिंग, योग्य समज ही महत्वाची आहे आणि त्यातूनच मग नैसर्गिक ऍक्सेप्टन्स यायला चालू होतो आपल्याला. सेकंड पॉइंट, द प्रॉस्पेरिटी इज फिलिंग. अँड प्रॉस्पेरिटी म्हणजे काय आहे ना, समृद्धी म्हणजे काय? ती फिलिंग आहे. फिलिंग कुणाला आहे? बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला. शरीराला फिलिंग नसतात, शरीराला फिलिंग नसतात. फिलिंग ज्या काही असतात त्या कुणाला असतात? बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला असतात. समजून घ्या. मग हे पाहिलं आपण, डेफिनेशन पाहिले. कसली फिलिंग आहे? फिलिंग ऑफ अवेलेबिलिटी ऑफ मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज. जेवढ्या काही भौतिक सुविधा आपल्यापाशी आहेत त्याच्यापेक्षा जास्त असल्याचा भाव आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला आला तर त्याला म्हणायचं प्रॉस्पेरिटी, त्याला म्हणायचं समृद्धी. ठीक आहे. टू एन्श्योर, मग जर खात्रीच करायची असेल कशाची? इट म्हणजे त्या समृद्धीची. राईट अंडरस्टँडिंग इज रिक्वायर्ड. योग्य समज आपल्यामध्ये पाहिजे. बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फ मध्ये योग्य समज पाहिजे. ऍट द बेस म्हणजे फाउंडेशनला आहे. फाउंडेशनच पायात जर कच्चा राहिला तर इमारत कसले असणार बघा. त्याच्यामुळे फाउंडेशनला काय पाहिजे? योग्य समज पाहिजे. अलॉंग विथ द फिजिकल फॅसिलिटीज, भौतिक सुविधांचा पण पाहिजे त्याच्यासोबत. फक्त एकच गोष्ट नाही करायची आहे, व्हॅल्यूज. बरं का, व्हॅल्यूज आणि स्किल्स ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर आपल्याला काय भेटते? फिजिकल फॅसिलिटी भेटते, भौतिक सुविधा भेटतात. आणि त्याच्यासाठी योग्य समज पाहिजे. असं थोडंसं बसू नका, झोप लागते बरं का. थोडंसं ताट बसा, थोडंसं ताट बसा. मेंदूमध्ये डायरेक्ट घुसतोय ना तिकडे आणि बदल होतोय. दॅट चेंज आय एम एक्सपिरियन्सिंग अँड आय एम काय म्हणणार बघा, आय एम एक्सपेक्टिंग अँड सेम काइंड ऑफ चेंज इन ऑल ऑफ यू. अँड तुमच्या सर्वांमध्ये तो चेंज पाहण्याचं अपेक्षा करतोय मी. अपेक्षा भंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, फक्त काळजी घेऊया आपण. त्यातले 5-6 जण जरी गेले पुढे आहे योग्य समजेला धरून तर जग बदलू शकेल. जग म्हणजे काय? तुम्ही स्वतः एक जग आहात. विचार करा, तुम्ही स्वतः पण एक जग आहात. आपण आपल्या विश्वात असतो, त्यावेळेस आपल्या बॉडीचा सेल्फ दुसऱ्या बॉडीच्या मधल्या सेल्फला कनेक्ट होतो. त्यावेळेस आपण इंटरॅक्शन करतो. आपण बोलत कोणाशी असतोय ना? बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फ सोबत बोलत असतोय. विचार करा, बॉडीच्या आतमध्ये असलेल्या सेल्फ सोबत आपण कनेक्ट होत असतो, शरीरासोबत बोलत नसतो. लक्षात घ्या. कळलं का हे पॉइंट? बघा, थर्ड पॉइंट आहे द ट्रॅडिशन ऑफ, काय म्हणलं ना, ट्रॅडिशन म्हणजे काय? परंपरा. ऑफ लिव्हिंग विथ हॅपीनेस, आनंदी राहण्याच्या परंपरेमध्ये, जगण्याच्या परंपरेमध्ये. अँड प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी. स्टार्ट्स फ्रॉम द फॅमिली ऑर्डर. कुठून चालू होते? ते आपल्या कुटुंबापासून चालू होते. अँड अल्टिमेटली कंटिन्युटी अँड कॅन बी एन्श्युअर्ड बाय युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. युनिव्हर्सल म्हणजे सार्वत्रिक, ह्युमन म्हणजे मानवी, ऑर्डर म्हणजे व्यवस्था. तिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला. ठीक आहे. इन दिस वे, अशा प्रकारे किंवा अशा ह्या मार्गानं, द सोसायटी विथ हॅपीनेस इन एव्हरी इंडिव्हिज्युअल. सोसायटी म्हणजे समाज आहे. विथ हॅपीनेस इन एव्हरी इंडिव्हिज्युअल आहे ना, प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये जर तर काय बघा ना, हॅपीनेस जर यायचा झाला, प्रॉस्पेरिटी इन एव्हरी फॅमिली यायची झाली, फिअरलेसनेस म्हणजे भीती नसलेलं आहे ना. फिअरलेसनेस म्हणजे भीती नसलेलं. इन दी सोसायटी म्हणजे भीतीमुक्त समाज म्हणूया आपण. भीतीमुक्त समाज झाला पाहिजे. आणि कोएक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व. माझं अस्तित्व तुमच्यामुळे, तुमचं अस्तित्व माझ्यामुळे, आपल्या दोघांच्या अस्तित्वामुळे डिव्हिजन सीचं अस्तित्व. डिव्हिजन सीच्या अस्तित्वामुळे आहे ना डिपार्टमेंट FY BTechच्या डिपार्टमेंटचं अस्तित्व. बऱ्याच डिपार्टमेंट एकत्र आल्यानंतर कॉलेजचं अस्तित्व. बरेच कॉलेजेस एकत्र आल्यानंतर युनिव्हर्सिटीचं अस्तित्व आहे. बरेच युनिव्हर्सिटी एकत्र आल्यानंतर काय बघा, AICT म्हणा किंवा वरच्या काय हायर बॉडीज असतील त्यांचं अस्तित्व आहे. सगळं एकमेकांवरती कनेक्टेड आहे, एकमेकांच्या अस्तित्वावरती अवलंबून आहे. समजतं का? बघा, कळलं का काय? बघा, यस, ऑनलाईन वाले, हॅलो, तिकडचं विसरून गेलो मी, ऑनलाईनला पण आहे. ठीक आहे. Yes, sir. हा. Yes, sir. आता बरं का,
हे भरपूर महत्वाचं आहे. सगळ्यांनी फुल अटेन्शन देऊन समजून घ्या. प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड. आपल्या घरामध्ये जर लहान कोण असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ठीक आहे, तर त्यांचा जो काही विकास होतोय तो विकास होण्यासाठी कशी प्रोसेस आहे, कुठली प्रक्रिया आहे, बिकॉज ऑफ विच दॅट चाइल्ड गेट्स डेव्हलप्ड म्हणूया आपण. इन अन एन्व्हायरमेंट ऑफ रिलेशनशिप, नातेसंबंधाच्या वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये ज्यावेळेस एखादं चाइल्ड असतं तर त्याची डेव्हलपमेंट म्हणजे विकास होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कशी आहे. तर इकडे पहिला जो पॅरेग्राफ आहे हा इथून एवढा, दिस इज द फर्स्ट पॅरेग्राफ विच इज पॉझिटिव्ह पॅरेग्राफ म्हणूया आपण, जो आपल्याला पॉझिटिव्ह शक्ती देईल आणि खरंच प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड म्हणजे काय हे समजून येईल आपल्याला. दिस इज द फर्स्ट पॅरेग्राफ. अ चाइल्ड इन्सिंट्रिकली हॅज अ डिझायर टू अंडरस्टँड व्हॉट इज राईट. म्हणजे काय बघा, त्या लहान मुलाला किंवा मुलीला आतमध्ये इच्छा असते. कशाची इच्छा असते? टू अंडरस्टँड म्हणजे समजून घेण्याची. काय समजून घेण्याची? व्हॉट इज राईट. योग्य काय हे समजून घेण्याची इच्छा असते. टू लर्न म्हणजे शिकणं. राईट स्किल्स म्हणजे योग्य कौशल्य. योग्य कौशल्य शिकणं. समजतं का बघा. टू डू व्हॉट इज राईट, खरंच काय योग्य आहे हे समजून घेणं. अशा सर्व इच्छा त्या लहान मुलाला किंवा मुलीला घरामधल्या असतात. दिस डिझायर आहे, ही जी इच्छा आहे, टू अंडरस्टँड इज इनेट इन एव्हरी सेल. प्रत्येकाच्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला कसं आहे, ते जन्मजात असतं. ते जन्मजात म्हणजे जन्मल्यापासून आहे. समजतं का? ह्या ज्या इच्छा असतात ते जन्मल्यापासून असतात. दिस इज द गायडन्स दॅट इज एक्सपेक्टेड बाय चाइल्ड. मग ते जे काही लहान मूल आहे घरामधलं किंवा मुलगी आहे लहान घरामधली, ती फक्त अपेक्षा काय करत असते हो, त्यांना फक्त गायडन्स मिळाला पाहिजे. गायडन्स मिळाला पाहिजे म्हणजे मार्गदर्शन मिळलं पाहिजे. बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याला मार्गदर्शन मिळलं पाहिजे. त्याला मार्गदर्शन मिळलं तर गोष्टी सोप्या होतात. मार्गदर्शन न मिळाल्यामुळे फक्त बघा ना, घरामध्ये आपण लहान जे मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना फक्त आपण काय करतोय, त्यांच्या शरीराची काळजी घेतोय. लागेल, पडशील, समजतं बघा, भूक लागली का असं विचारतो, एवढंच विचारतोय. पण बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याला नेमकं काय करायचंय, त्याला प्रॉपर मार्ग दाखवायचा, ते म्हणजे गायडन्स आहे. लक्षात घ्या, मार्गदर्शन आहे. मार्गदर्शन मिळलं तर बॉडीच्या आतमधल्या सेल्फला एक प्रॉपर डायरेक्शन भेटते. बरोबर समजलं का बघा. द चाइल्ड वॉन्ट्स, मग त्या लहान जे काय बाळ आहे म्हणू आपण किंवा चाइल्ड आहे बघा ना, वॉन्ट्स काय पाहिजे त्याला. वॉन्ट्स म्हणजे वाटणे म्हणूया आपण, पाहिजे असणं असं पण दुसरा अर्थ निघतो. टू नो जाणून घेणे. टू नो म्हणजे जाणून घेणे. अबाउट एव्हरीथिंग. एव्हरीथिंग म्हणजे आजूबाजूला जेवढं काही पाहतोय तो पाहतोय ते चाइल्ड, ते सगळं जाणून घ्यायची त्याची इच्छा असते. सो आस्क, सो म्हणजे म्हणून, आस्क म्हणजे विचारतात. लॉट्स ऑफ क्वेश्चन्स, बरेच प्रश्न विचारतात गो. लहान मुलं असतील तर घरामध्ये बघा, सूर्यच का उगवतो, परत पाऊसच का पडला, झाडाची उंची कशी वाढते, बरंच काय असतं का बघा. वेगवेगळे प्रश्न ज्यांची उत्तरं आपल्यापाशी नसतात, कोणापाशीच नसतात, असे प्रश्न त्यांचे असतात. आणि नंतर असं होतं की आपल्याला उत्तर द्यायचं आपण बंद करतो. आपण उत्तर द्यायचं बंद केलं की मग ते स्वतःच हुडकायला चालू करते. विचार करा, ठीक आहे. सो आस्क लॉट ऑफ क्वेश्चन्स, बरेच प्रश्न विचारायला चालू करतं ते. वॉन्ट्स टू रिलेट टू पीपल अराउंड, त्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व लोकांना ते काय करायला लागते, रिलेट करायला लागतो. पिक्स अप द लँग्वेज, भाषा शिकायला लागतं ते. बघा, पहिल्यांदा आई वडिलांचं बोलणं ऐकत असतं ते, आ आ आ ई ई बाबा म्हणायला चालू करते. मग दादा, जे काही जवळ येतात कोण आहे, पीपल अराउंड, तर ते कसं लँग्वेज शिकायला लागतं. पिक्स अप द लँग्वेज. दी ऍक्सेंट, ऍक्सेंट म्हणजे उच्चार, प्रोनाऊन्सिएशन, तुम्ही कसं बोलताय ते शिकायला लागतं ते. मॅनरिझम, तुम्ही कसं बिहेव करता, त्या लहान मुलासोबत तुम्ही कसं बिहेव करता, त्याच पद्धतीने मोठं झाल्यानंतर ते पण तुमच्यासोबत तसंच बिहेवियर करत असते. लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपलं बिहेवियर, आपलं मॅनरिझम हे योग्य असलं पाहिजे. द थॉट्स म्हणजे विचार, अँड ऍक्शन्स दॅट लीड टू कॉन्ट्रडिक्शन. बऱ्याचदा काय होतं बघा, आपण काहीतरी विचार करत असतो, आपली कृती काहीतरी वेगळीच असते. आपले विचार, आपली कृती ह्याच्यामध्ये साम्य नसल्यामुळे त्या लहान मुलाला वाटायला लागतं की हे विरोधाभास आहे. त्यांना जे म्हणायचंय ते करत नाहीयेत, एकदा म्हणायचंय ते करत नाहीयेत, हे कळलं त्याला की ते विरोधाभासामध्ये जातं. विरोधाभासामध्ये सगळं नकली आहे म्हणायला लागतं. विचार करा. मग पुढच्या लेवलला काय होतं बघा. धस अशा प्रकारे अनहॅपीनेस म्हणजे दुःखी व्हायला लागतं. ते घरातलं लहान मूल दुःखी व्हायला लागतं. अँड नॉट सॅटिस्फाईंग फॉर हिम ऑर हर, त्याला ते असमाधानी राहायला लागतं.
त्याचं समाधान निघून जातं. अँड हेन्स द चाइल्ड मेक्स अ लॉट ऑफ एफर्ट्स इन द डायरेक्शन फ्रॉम एव्हरी अर्ली एज. काय म्हणलं बघा, द चाइल्ड मेक्स ए लॉट ऑफ एफर्ट्स. त्याच्यामुळे ते जे काही लहान मुलं आहे ते प्रयत्न करायला लागतं. लॉट म्हणजे भरपूर आहे, बरेच प्रयत्न करायला लागतात. एफर्ट्स म्हणजे प्रयत्न करायला लागतात. इन द डायरेक्शन म्हणजे त्या दिशेने. फ्रॉम व्हेरी अर्ली एज. कमी वयामध्येच ते बरेच प्रयत्न करायला लागतात खरं काय जाणून घेण्यासाठी. इट एक्सपेक्ट्स. आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत, हे प्रयत्न करणं जे काही आहे ते एक्सपेक्ट्स म्हणजे अपेक्षा करायला लागतं. अदर्स टू हेल्प. दुसऱ्यांकडून मला मदत मिळली पाहिजे असं त्या लहान मुलाला वाटतं. प्रियांका कारंडे, इज इट पॉसिबल फॉर यू टू म्यूट युअर सेल्फ? हॅलो प्रियांका कारंडे, बाहेर काढतो आता. जावा प्रियांका कारंडे, बाय बाय. इट एक्सपेक्ट्स. अपेक्षा करायला लागतं. अदर्स म्हणजे दुसऱ्यांकडून. टू हेल्प हिम ऑर हर इन लर्निंग अँड अंडरस्टँडिंग विथ फिलिंग्स ऑफ अफेक्शन. ते जे लहान मुलं आहे ते अपेक्षा करायला लागतं. कशाची अपेक्षा करायला लागतंय हो? त्याला कुणीतरी मदत करावी. घरामध्ये असलेल्या कुणीतरी त्याला मदत करावी असं त्याला वाटायला लागतं. आणि ते वाटणं जे आहे ते कसल्या फिलिंगने येतंय? फिलिंग ऑफ अफेक्शन. आपलेपणाच्या भावनेनं मला कोणीतरी मदत करावी असं त्याला वाटायला लागतंय. बघा ना, विचार करा तुम्ही, तुमचं लहानपण आठवा बरं का, तर समजतील गोष्टी. अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. मग ह्या प्रक्रियेमध्ये इन दिस प्रोसेस म्हणजे ह्या प्रक्रियामध्ये द चाइल्ड स्टार्ट्स विथ इमिटेटिंग. मग ते जे काही लहान मूल आहे ते नक्कल करायला लागतं. आपल्यासारखंच नक्कल करायला लागतं, मिमिक्री करायला लागते, बोलायला लागतं. ते त्याला म्हणायचं इमिटेटिंग. अँड देन फॉलोविंग. आपलं अनुकरण करायला चालू करतं. ते आपण जसं वागतोय तसं फॉलो करायला चालू करतं. इन टाइम. मग त्या वेळेमध्ये प्रोग्रेसिंग टू ओबिडियन्स अँड डिसिप्लिन. प्रोग्रेसिंग टू ओबिडियन्स म्हणजे आज्ञा पालन करायला लागतं. तुम्ही काही इन्स्ट्रक्शन दिल्या ऐकायला लागतं, त्याला म्हणायचं ओबिडियन्स. अँड डिसिप्लिन म्हणजे शिस्त. शिस्तीमध्ये थोडस हातास काढ आहे. ताट बसा. विशाखा बाबर, आय कॅन रिमेंबर नाव युअर नेम. ठीक आहे, ताट बसा. काय बघा, काय कुठपर्यंत आलो आपण? ओबिडियन्स म्हणजे आज्ञा पालन करणं. अँड डिसिप्लिन म्हणजे शिस्त आहे. येतं का लक्षात? ऑल द टाइम, सर्व वेळ आहे. ऍझ्युमिंग दी एल्डर टू बी राईट. हे महत्वाचं आहे बरं का. कसं काय मानायला लागतं बघा. एल्डर्स टू बी राईट म्हणजे आपल्या घरामध्ये जे मोठ्या व्यक्ती आहेत त्या योग्यच आहेत, त्या सर्व काही बरोबरच करतात असं समजायला लागतं. ते बरोबर का? आपल्या घरामधले जे मोठे असतात ते सगळंच बरोबर करतात असं आपल्याला वाटत असतं, पण ते चुकत असतात. का चुकत असतात? नॅचरल ऍक्सेप्टन्स काय हे कळतच नसतं त्यांना. कशामध्ये जगत असतात? ते प्री कंडिशनिंग मध्ये जगत असतात. विचार करा. ठीक आहे. इफ जर ही ऑर शी इज एबल टू फाइंड द आन्सर्स. तो किंवा ती जर काही प्रश्नांची उत्तरं सापडण्यासाठी जर शक्यता त्यांच्यामध्ये असेल, एबल टू म्हणजे शक्यता असणे, इज एबल टू व्हॅलिडेट देम, त्यांची पडताळणी करायला चालू करतं ते. अँड टू बी राईट म्हणजे योग्य आहे का ते पण पाहायला बघतोय. इट लीड्स टू सेल्फ डिसिप्लिन. त्याच्यामुळे आपल्या सेल्फ काय बघा ना, पुसलं गेलं ते आता, हे खोडाचं कसं माहित नाही. ठीक आहे. इट लीड्स टू सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त. आता दोन शब्द आपण शिकले, डिसिप्लिन आणि सेल्फ डिसिप्लिन. चांगलं कुठलं? सेल्फ डिसिप्लिन. कसं आहे बघा, मोस्ट ऑफ द टाइम्स व्हॉट इज हॅपनिंग, self which is present in our body and that self is not able to understand and responsibilities of self. Therefore there is contradiction between self and body and this leads to indiscipline म्हणूया आपण. मग आपल्याला दुसऱ्यांनी दिलेल्या शिस्तीमध्येच जगावं लागतं, त्याला म्हणायचं शिस्त. दुसऱ्यांनी लावलेल्या शिस्तीमध्ये जगणं म्हणजे त्याला म्हणायचं शिस्त. जर आपल्याला दुसऱ्यांनी लावलेल्या शिस्तीमध्ये जगायचं नसेल तर आपल्याला केलं काय पाहिजे? बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्या सेल्फला काय केलं पाहिजे? आपण शिस्त लावली पाहिजे. आणि बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला जर आपण शिस्त लावली
त्याला म्हणायचं सेल्फ डिसिप्लिन, म्हणजेच स्वयंशिस्त. आणि प्रत्येकामध्ये जर ती स्वयंशिस्तता आली तर नियम लागतील का? नियमांची गरज आहे का? विचार करा. आज आज प्रत्येकामध्ये ती सेल्फ डिसिप्लिन नाहीये. प्रत्येकामध्ये सेल्फ डिसिप्लिन नसल्यामुळे तिकडे मग काठी घेऊन बंदूक घेऊन उभा राहायला लागते. यस, विचार करा. शिस्त लावायला लागते. तुमच्या लहानपणी तुम्ही मार खाल्ला का नाही माहित नाही बरं का. आम्ही लय मार खाल्ला. छडी लागे छमछम तसलं होतं आमच्या काळात. आता तुमच्या काळामध्ये कसं आहे, जर टीचरने छडी मारली तिकडे तर केस होते, कोर्टात केस होते, माहितीये का. आपण मारू नाही शकत आता. फक्त बोलण्याने सुधारलं तर सुधारलं. कोणाला मारण्याचा अधिकार नाही आता. का का बॉडीच्या आत बघा ना, एखादी मिस्टेक जर झाली आपल्याकडून तर ती झालेली मिस्टेक आहे ती कुणी केली? शरीराने केली का शरीराच्या आतमध्ये बसलेल्या त्या सेल्फने केली? विचारा स्वतःला प्रश्न. हॅलो, शरीर चुकत नसतं, लक्षात घ्या ना. शरीराला चालवणारा जो आहे बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ, तो चुका करत असतोय. आणि शिक्षा कुणाला होते? शरीराला. विच इज व्हेरी रॉंग. शिक्षा शरीराला होते आणि सेल्फला त्रास दिला जातो. न्याय व्यवस्थेमध्ये हे पूर्ण चुकीचं आहे. एखाद्याने भला मोठा अपराध केला, फाशीची शिक्षा झाली आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्याला फाशीची शिक्षेने काय होते? शरीर संपवलं जातं आणि मग बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ संपतो. हे चुकीचं आहे. आतापर्यंत अजून अशी कुठलीच टेक्नॉलॉजी आलेली नाहीये जी बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला कंट्रोल करेल. जर ती टेक्नॉलॉजी आली तर गुन्हे घडणार नाहीत. बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला जर कंट्रोल करायची अशी काही टेक्नॉलॉजी आली, येईल ती भविष्यामध्ये बरं का. मी पाहतोय भविष्य बरं का, आणि ते 100% येईल. म्हणजे तुमच्या बॉडीच्या आतमध्ये जर त्यांनी चुकीचं काय केलं तर ऑटोमॅटिक तुम्हाला पनिशमेंट भेटेल. विचार करा, विचार करा. दॅट काइंड ऑफ टेक्नॉलॉजी डेफिनेटली वी कॅन ऑब्झर्व इन द फ्युचर. तरच आपलं मानवता ह्या पृथ्वीवरती जगेल, नाहीतर मानवता ही जात ह्या पृथ्वीवरून गायब व्हायला आपणच कारणीभूत असणार आहेत. त्याच्यासाठी मग काय होतं बघा, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्तीला ते पुढे घेऊन जातं लहान मूल. सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप होतोय. कॉन्फिडन्स म्हणजे विश्वास. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्यालाच आत्मा म्हणतोय आपण, त्याला स्पिरिट म्हणतोय आपण. मग त्याला काय होत, ते काय होतं बघा, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आपला, म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. इन दी चाइल्ड म्हणजे त्या लहान मुलामध्ये किंवा मुलीमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. द चाइल्ड्स कॉन्डक्ट म्हणजे त्या मुलाचा किंवा मुलीचा व्यवहार. कॉन्डक्ट म्हणजे काय? वागणं, व्यवहार कसा होतो? इज डेफिनाइट म्हणजे निश्चित होतो. अँड इट इज ह्युमन. आणि ते जे काही लहान चाइल्ड आहे, चाइल्ड लहान असल्यामुळे त्याला इट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तुम्ही म्हणणार निर्जीव असतं का चाइल्ड? चाइल्ड जर असेल तर त्याला इट शब्द लागतो. ठीक आहे. इट म्हणजे ते चाइल्ड. इज ह्युमन म्हणजे ते जे काही चाइल्ड आहे ते मानव बनतं. मुलगा असो किंवा मुलगी असो, ते चाइल्ड मानव बनत आहे. हे सगळं झालं पॉझिटिव्ह आहे. कळलं का पॉझिटिव्ह? हॅलो ऑनलाईन वाले. Yes, sir. हा, आपल्या घरामध्ये लहान मूल किंवा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना हे सर्व पॅराग्राफ किती वेळा वाचून सांगणार घरच्यांना बघा. हे आत्ताच त्या लहान मुलामध्ये किंवा मुलीमध्ये सेल्फ डिसिप्लिन लागण्याची शक्यता आहे. आणि जर ती सेल्फ डिसिप्लिन लागली तर कोणाच्या बंधनामध्ये राहायची आपल्याला गरज नाहीये. विचार करा. ऑन द अदर हँड, आता हे निगेटिव्ह चालू झालं बरं का, हे निगेटिव्ह चालू झालं. ऑन द अदर हँड म्हणजे दुसऱ्या बाजूला. आता तुम्ही स्वतःला इमॅजिन करा. ठीक आहे, आता तुम्ही स्वतःला इमॅजिन करा. ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूला, इफ द चाइल्ड फाइंड्स, जर त्या मुलाला किंवा मुलीला सापडलं दॅट म्हणजे की द इनपुट्स आर नॉट राईट, दिली गेलेली माहिती ही योग्य नाही. विचार करा. इनपुट्स आर नॉट राईट म्हणजे दिली गेलेली माहिती ही योग्य नाही. इट स्टार्ट्स, मग हे सर्व काय होत आहे, चालू करत आहे टू हॅव ए डाऊट्स, शंका घ्यायला चालू करतं. ते लहान मूल जे आहे ते डाऊट्स घ्यायला चालू करतं. कुणावरती? ऑन एल्डर्स, आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींवरती डाऊट घ्यायला चालू करतं, शंका घ्यायला चालू करतं. पुढच्या लेवलला टीचर वरती पण शंका घ्यायला चालू करतं. कारण काय? दिले गेलेले इनपुट्स हे कसले? रॉंग आहे. समजतं? दिले गेलेले इनपुट्स हे रॉंग असल्यामुळे ते डाऊट घ्यायला चालू करतं घरातल्या मोठ्या व्यक्तींवरती आणि शिक्षकांवरती डाऊट घ्यायला चालू करतं. हेन्स, त्याच्यामुळे म्हणून काय होतं बघा ना, ट्राईज आउट समथिंग ऑन हिज ऑर हर ओन वेज. त्याच्यामुळे ते स्वतःच काहीतरी प्रयत्न करायला चालू करत आहे.
आणि मग नंतर काय होतं, इफ येट दी नोईंग डज नॉट टेक प्लेस, तरी पण जाणून घेणं जर झालंच नाहीये, त्या मुलाकडून जर जाणून घेणं झालंच नाही, देन द चाइल्ड कॉन्डक्ट्स रिमेन इनडेफिनाइट अँड इनह्युमन आहे. तर ते लहान जे चाइल्ड आहे ते इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित वागायला लागतं, आणि पुढच्या लेवलला इनह्युमन म्हणजे अमानवी बनतं. अमानवी बनायला पण आपणच जबाबदार आहे. लक्षात येतं बघा. द पीपल अराउंड, मग त्याच्या आजूबाजूला असलेले जे लोक आहेत कुणाच्या, द चाइल्ड, त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आहे ना, देन ट्राय टू रिस्ट्रेन आहे, ट्राय टू रिस्ट्रेन दी चाइल्ड बाय मोर इन्स्ट्रक्शन. म्हणजे आजूबाजूची लोक सारखंच पडतंय, आजूबाजूची लोक जे सारखंच त्याला काय करायला लागतात, इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात. असं वाग, असं करू नको, तसं कर, मग सांगायला लागतात. आणि त्याचा परिणाम काय होतो बघा, मोर डॉमिनेशन. त्या लहान मुलाला किंवा मुलीला असं वाटायला लागतं की आपल्याला कोणतरी वर्चस्व करतंय, कंट्रोल करतंय आपल्याला कोणतं, असं त्याला वाटायला लागतं. डॉमिनेशन आहे. मेनी ऑफ द बॅड हॅबिट्स, त्याच्यामुळे मग काय चालू होतं, वाईट सवयी आपल्यामध्ये यायला चालू होतात आहे ना, फ्रॉम ड्युरिंग दिस एज. मग त्या लहान वयामध्येच बॅड हॅबिट्स यायला चालू होतात. इट इज बेसिकली आहे ना, आणि हे मूलतः आहे ना, द चाइल्ड इज ट्राइंग वेज, ते जे काही लहान मूल आहे ते स्वतःच समजून घ्यायला चाललेलं आहे. मीन्स काय समजून घ्यायला चाललंय, मीन्स म्हणजे ऑफ हॅपीनेस ऑर एस्केपिंग फ्रॉम द अनहॅपीनेस. आनंद कशात आहे आणि दुःख कशात आहे हे स्वतः समजून घ्यायला चालू करते, वेगवेगळे प्रकारचे प्रयत्न करायला चालू करते. दिस, मग हे सर्व आहे ना, फर्दर ऍग्रिवेट्स, एक गोळा होऊन एकत्र होऊन आहे, त्याला काय म्हणतात, स्टेट बनते, आपल्या मनाची स्थिती बनते, मेकिंग वे फॉर डिससॅटिस्फॅक्शन, असमाधानाची मनाची स्थिती बनते. लॅक ऑफ कॉन्फिडन्स येतो त्या लहान मुलामध्ये किंवा मुलीमध्ये. लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता, अपुरेपणा. ठीक आहे, कुठे गेलो बघा. हा, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. अपोजिशन, विरोधाच्या भावनेमध्ये जगायला लागतं ते. रिवोल्ट, बंड करायला लागतं ते. स्ट्रगल, संघर्ष करायला लागतं. अँड वार, युद्ध पण करायला लागते. आता ते लहान मुलं युद्ध नाही करणार, गालावरचा हात खालती घ्यावं शेवट, नाहीतर काय बघा. असलं ह्याला पिलो म्हणतात बरं का. तुम्ही ऑनलाईन वाले पण पहा, ही पहिली पिलो आहे, ही पहिली पिलो, ही दुसरी पिलो आहे. ह्या दोन पिलो आल्या की माणूस झोपतो. हॅलो हॅलो. हा, ज्यावेळेस आपण लर्निंग करत असतो ना, लर्निंग म्हणजे आवाज म्यूट करावं. हॅलो हॅलो. हा, पठाण, मिस्टर पठाण प्लीज. हा, थँक्यू. काय सांगत होतो, लक्षात नाही गेलं आता. रिवॉल्ट म्हणजे बंड करायला लागते. हा, युद्ध जे आहे ना ते लहान मुलं युद्ध नसतं करत आहे. आज आपण जर एक्झाम्पल पाहिलं आहे ना कोणाचं, पुतिन आणि झेलेन्स्की, ह्या दोघांच्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे ना तो युद्ध करतोय. लक्षात घ्या, शरीर युद्ध नाही करत आहे, ते युद्ध करतात आहेत. बॉडीच्या आतमध्ये बसलेले सेल्फ युद्ध करतात आहेत. मरतय कोण, शरीर. आणि ते पण कुठले आहे, सोल्जर्स, जे एकमेकांना ओळखत पण नाहीत पण एकमेकांना मारायला लागलेत. आपल्या दोघात भांडण असलं तर तुमच्या किंवा माझ्यापैकी कोणतरी मेलं पाहिजे, बरोबर का बघा. पण मरतय कोण, खाली जे सोल्जर्स आहेत एकमेकांना ओळखत नाहीत ते मरतात आहेत, एकमेकांना गोळ्या घालून, एकमेकांवरती बॉम्ब टाकून, आणि निष्पाप हत्या होतात आहेत. निष्पाप जीव मारले चाललेत बघा ना युद्धामुळे. समजतं बघा. वन हॅज टू फाइंड आउट, मग प्रत्येकाला काहीतरी हुडकलं पाहिजे. काय बघा ना, वेअर डू वी स्टँड टुडे, आज आपण कुठे उभा राहतोय. आज उभा राहण्यामध्ये आपल्या पायामध्ये ताकद तर आहे काय, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. अँड व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल, नैसर्गिक स्वीकृतीनुसार खरंच काय ऍक्सेप्ट करण्याजोगं आहे, ते वे म्हणजे काय, ते मार्ग पण आपण हुडकले पाहिजेत, सापडले पाहिजे. कळलं का? येस, ऑनलाईन वाले. हॅलो हॅलो. येस सर. हा, आता 2 मिनिटात सांगतोय. किती वेळ आहे ना आपल्याकडे. येस, ही डायग्राम समजून घेतोय आपण. डाव्या साईडला जे आहे ह्याला आपण लेफ्ट म्हणूया आणि उजव्या साईडला जे आहे ते राईट डायग्राम म्हणूया. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय विल डिस्कस अबाउट दी लेफ्ट साइड. आहे सुरुवात कशी होते बघा. इमिटेट म्हणजे अनुसरण करणे. अनुसरण करणे म्हणजे आता हे आपल्या सगळ्यांसाठीच लागू आहे, तुमच्यासाठी माझ्यासाठी बरं का.
समजून घ्या. इमिटेट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतोय, एखाद्या व्यक्तीची नक्कल करायला चालू करतो, मिमिक्री करायला चालू करतो, ठीक आहे, त्याला म्हणायचं इमिटेट. नंतर फॉलो करायला चालू करतो, त्याला म्हणायचं अनुकरण. म्हणजे एखादी व्यक्ती जशी वागते तसं आपण वागायला चालू करतोय. त्याच्यानंतर ओबिडियन्स म्हणजे आज्ञा पालन पण करायला चालू करतो आपण, दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला चालू करतोय. डिसिप्लिन म्हणजे अनुशासन, शिस्तीमध्ये पण राहायला चालू करतोय. गफलत होते ती इथे. सेल्फ व्हेरिफिकेशनला ज्यावेळेस गोष्टी येतात, सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय हो, बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ जो आहे तो पडताळणी करायला लागतो गोष्टींना. त्यावेळेस काय होतं, एकतर ती पडताळणी केल्यानंतर त्याला सही म्हणतो किंवा रॉंग म्हणतो, बरोबर का? म्हणजे काय, अनुसरण, अनुकरण आणि अनुशासन ह्या तिन्ही गोष्टी जे काही करणं आहे, ह्याला जर त्याला कळलं की हे सही आहे, हे योग्य आहे, तर मग ते काय होतो, सेल्फ डिसिप्लिन मध्ये जातं, स्व अनुशासन मध्ये जातं. आणि त्या स्व अनुशासन मध्ये गेल्यानंतर ते सेल्फ डिसिप्लिन मध्ये, सेल्फ कॉन्फिडन्स त्याचं वाढतंय, आत्मविश्वास वाढतंय. आणि हे सगळं कशामध्ये गरजेचं आहे हो, रिलेशनशिप्स जपत असताना, रिलेशनशिप्स एस्टॅब्लिश करत असताना, नातेसंबंध जुळवत असताना आपल्याला लेफ्ट साइड हेल्प करणार आहे. राईट साइड मुळे काय होतं, आता लेफ्ट साइड कळली, समजले का लेफ्ट साइड? अजून थोडस एका एक्झाम्पलनी देण्याचा, एका एक्झाम्पलनी समजून सांगण्याचा प्रयत्न करूया आपण, किंवा आधी राईट साइड संपूया आणि मग दोन्हीचं एकच एक्झाम्पल देऊया, ठीक आहे. राईट साइडला काय घडतंय बघा ना, इमिटेट म्हणजे अनुसरण करणे आहे ना, फॉलो म्हणजे अनुकरण करणे आहे, ओबिडियन्स अँड डिसिप्लिन आज्ञापालन आणि अनुशासन, म्हणजे हे सगळं कॉमन आहे. इकडे जे होतं तेच इकडे. यस, हॅलो. फक्त इकडे सेल्फ व्हेरिफिकेशन, बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ जो आहे तो ज्यावेळेस पडताळणी करायला जातो आणि त्याला कळलं की हे जे काही सगळं आहे ते गलत आहे, गलत, रॉंग आहे, त्यावेळेस मग काय होतं, आर्बिट्ररीनेस, त्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फ मध्ये आर्बिट्ररीनेस पणा येतो आहे ना, म्हणजेच मनमानी करायला चालू करतं ते आहे. पुढच्या लेवलला अपोजिशन म्हणजे विद्रोह आहे. अपोजिशन म्हणजे काय, विरोध. आपण दोघं अपोजिट आहोत असं विचार चालू करतो, विद्रोही आहोत आपण. म्हणजे बघा, बहिणी बहिणी जर घरामध्ये असतील तर एकमेकांच्या शत्रू असतात, भाऊ भाऊ जर घरामध्ये असतील एकमेकांचे शत्रू असतात, त्याला म्हणायचं विद्रोह, अपोजिशन. असं असायला नाही पाहिजे, ठीक आहे. मग पुढच्या लेवलला काय होतं, रिवॉल्ट म्हणजे विद्रोह होतो. विद्रोह करण्याचं वय म्हणजे टीनेज. आता तुम्ही ज्या वयामध्ये आहात तिकडे तुम्ही काय करत असणार आहेत, विद्रोह करत असणार आहे. म्हणजे काय, कुणी पण काही सांगितलं की हे असं कुठं असतंय काय, हे कुठल्या वयात होतं, टीनेज मध्ये होतं. तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये हे होत असतं. हे नॅचरल आहे, हे व्हायलाच पाहिजे. होत नसेल तर आपण माणूस नाही, ठीक आहे. व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, फक्त कंट्रोल पाहिजे. बॉडीच्या आतमध्ये असलेला सेल्फ जो आहे त्याला कंट्रोल पाहिजे, त्याला आपण सेल्फ रेग्युलेशन म्हणतो, ठीक आहे. मग रिवॉल्ट होतो, विद्रोह होतो, तो टीनेज मध्ये होतो आणि स्ट्रगल होतो, परत संघर्ष करायला चालू करतो आपण आणि पुढच्या लेवलला युद्ध होतं. आता इकडे बघा, हे लेफ्ट साइड जे आहे ती लेफ्ट साइड बद्दल इकडे लिहिलेलं आहे काहीतरी, ह्या राईट साइड बद्दल इकडे काहीतरी लिहिलेलं आहे, ठीक आहे. मी लेफ्ट साइड जी पॉझिटिव्ह होती, लेफ्ट साइड ही पॉझिटिव्ह आहे आणि राईट साइड जी आहे ती निगेटिव्ह आहे, ठीक आहे. मग पॉझिटिव्हच्या संदर्भातला आपण वाचतोय, अन एन्व्हायरमेंट ऑफ रिलेशनशिप आहे, नातेसंबंधाचा पर्यावरण किंवा नातेसंबंधाचा काय म्हणणार बघा, आवाका म्हणूया आपण. पर्यावरण जर घेतलं तिकडे, विथ पॅरेंट्स अँड टीचर्स, पॅरेंट्स म्हणजे आपले पालक, टीचर्स म्हणजे आपले शिक्षक, हॅव्हिंग राईट अंडरस्टँडिंग, त्यांच्यामध्ये जर योग्य समज असेल अँड राईट फिलिंग्स असतील तर लेफ्ट साइड घडते. काय म्हणतोय बघा, ही जी लेफ्ट साइड आहे अख्खीच्या अख्खी, ही जर पॉझिटिव्ह जर घडायचं असेल, सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ कॉन्फिडन्स जर आपल्यामध्ये यायचा असेल, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये, तर आपण काय केलं पाहिजे, योग्य समज आणि योग्य भावना आपल्यामध्ये असल्या पाहिजेत, तरच लेफ्ट साइड घडेल. नाहीतर काय होतं बघा, राईट साइड मध्ये काय होतं बघा, इन अन एन्व्हायरमेंट ऑफ डॉमिनेशन, हे सगळं रिलेशनशिपच्या भावामध्ये होतं. जर वर्चस्वाच्या भावामध्ये गेलो आपण तर मग काय होतं, गोष्टी अवघड होतात. इन अन एन्व्हायरमेंट ऑफ डॉमिनेशन विथ पॅरेंट्स अँड टीचर्स लॅकिंग राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. जर आपल्या पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये जर योग्य समज आणि योग्य भावना नसतील तर उजवी साइड घडते. समजतं का? आपल्या पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये
जर योग्य समज आणि योग्य भावना कुठल्या आहे? 9 भावना त्या आहे. कुठनं? ट्रस्ट ही जी RGGL आहे. T फॉर ट्रस्ट, R फॉर रिस्पेक्ट, A फॉर अफेक्शन, C फॉर केअर, G फॉर गायडन्स, G ग्लोरी, G ग्रॅटिट्यूड अँड L लव. आपण तीच नाही चालू केलं आहे. ट्रस्टलाच आपण कमी पडलेलो आहे. लव पर्यंत कधी पोहोचणार? विचार करा. T फॉर ट्रस्ट, विश्वासच नाही आपला एकमेकांवरती, आणि पुढचं जे आहेत 9 व्हॅल्यूज तिथपर्यंत पोहोचणार का नाही माहित नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ते समजून घ्या. त्या राईट फिलिंग्स आहेत. अँड ऑल दीज राईट ह्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात बरं का. माणूस म्हणल्यानंतर ह्या 9 फिलिंग ज्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. समजतं का बघा. फक्त कसं झालेलं आहे, प्री कंडिशनिंग मध्ये आपण अडकलेलो. समजतंय का? यस. जाऊया पुढे. खोडायचं कसं माहित नाही बरं का. मला वाटतं तिकडे संपलं. हे की टेक अवे तुम्ही वाचावा आणि समजून घ्यावा. म्हणजे समरी आहे. आपण जे काय पाहिलं ते समरी आहे. तुम्ही वाचा, तुम्हाला समजेल. आपण जातोय शेवटच्या टॉपिक कडे. शेवटचा टॉपिक आहे तो कुठला आहे? लास्ट नेचर कडे चाललो होता आपण कुठपर्यंत आलो? सेल्फ, बॉडी आहे. सेल्फ आणि बॉडी ह्याच्यामध्ये हार्मनी आणण्याचा प्रयत्न केला. नंतर आपलं ह्युमन बिंग आणि आपले फॅमिली मेंबर्स ह्याच्यामध्ये हार्मनी आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपलं अख्खं कुटुंब हार्मनीमध्ये गेलं, सुव्यवस्थित झालं आपलं कुटुंब. एकदा आपलं कुटुंब सुव्यवस्थित झालं, मग आपण पुढच्या लेवलला जायचंय. समाज लेवलला सगळं सुव्यवस्थित झालं पाहिजे. आणि मग शेवटची लेवल येते ती सोसायटी म्हणजे नाही चुकलं काय ते. हे झालंय आपलं. ठीक आहे, झालं. येस, हे क्लोज नाही होत आहे बरं का. डू यू वॉन्ट टू सेव्ह लिव्ह बंद झालं. कुठे गेलं? शेअर करायचं आहे. शेअर दिसते का स्क्रीन? ऑनलाईन वाले? हॅलो. Yes, sir. हाँ. Yes, sir. हाँ, this is the last unit of universal human values. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूचं हे शेवटचा टॉपिक आहे, जिकडे आपण नेचर आणि एक्झिस्टन्स मध्ये हार्मनी कशी आणायची हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणं, हार्मनी म्हणजे सुव्यवस्थितपणा कुठे? इन नेचर म्हणजे निसर्गामध्ये, अँड एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्वामध्ये. अस्तित्व आणि निसर्ग ह्याच्यामध्ये पण हार्मनी आणण्यासाठीचा हा टॉपिक आहे. ठीक आहे. आता हे जे आहे बरं का, हे जे आपण पाहिलं आहे, एक मिनिट, हे जे इथून एवढं जे आपण पाहिलेलं आहे तेच इकडे रिपीट झालेलं आहे. फक्त मी शेवटचं वाक्य वाचण्याचा प्रयत्न करतोय. हे डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. नाव वी विल बी डिस्कसिंग नेचर. निसर्ग म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत आपण. नेचर म्हणजे काय हो? निसर्ग आहे. निसर्ग म्हणजे आपलं बिहेवियर सुद्धा आपण कन्सिडर करू शकतोय. आपलं जसं बिहेवियर असतं तसं आपलं फ्युचर असतं. आपल्या कॉलेजच्या टॉप वरती लिहिलेलं आहे युअर म्हणजे तुमचं. ठीक आहे. हा, युअर नेचर डिसाइड्स युअर फ्युचर आहे. तुमचं जे नेचर आहे, तुमचं जे बिहेवियर आहे म्हणूया आपण, तुमचं जसं वागणं आहे तेच तुमचं भविष्य ठरवणार आहे. वाक्य जोरात आहे, समजून घ्या. नेचरवर काम करा. आणि पुढे काय म्हणलं बघा ना, वी विल मूव्ह आहे. आपण मूव्ह ऑन आहे ना. मूव्ह ऑन म्हणजे आपण जाणार आहोत पुढे. टू अंडरस्टँड दी एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व आहे. आपलं अस्तित्व आहे का पृथ्वीवर? तुमचं अस्तित्व, माझं अस्तित्व आहे का पृथ्वीवर? येस. का अस्तित्व आहे सांगा? कारण की आपण रियालिटी आहोत असं वाटतंय आपल्याला. आपण एकमेकांना पाहतोय, रियालिटी आहोत असं वाटल्यामुळे आपण काय म्हणतोय, आपलं अस्तित्व आहे असं वाटतंय आपल्याला. ऍज अ होल म्हणजे संपूर्ण, विच इज इन द फॉर्म ऑफ युनिट्स. वेगवेगळे घटक आहेत. वेगवेगळ्या घटकांनी आपण बनलेलं आहे, अख्खा निसर्ग बनलेला आहे. सबमर्ज्ड इन दी स्पेस म्हणजे आपण ते बघा, बॉल इज सबमर्ज्ड इन दी वॉटर असं ऐकलं का बघा. तर ते सबमर्ज्ड इन दी स्पेस म्हणजे काय? हे सगळे जे काही युनिट्स आहेत ते बुडलेले आहेत. कशामध्ये बुडलेले आहेत? स्पेसमध्ये बुडलेले आहेत. स्पेस म्हणजे स्पेसचा अर्थ काय? अंतरिक्ष. आता स्पेसचा अर्थ समजून घेण्यासाठी बरं का, आपण राहतो पृथ्वीवरती. पृथ्वीसारखे बरेच प्लॅनेट्स आहेत, सूर्याभोवती फिरतात.
फिरतात ऑनलाईन वाले. हॅलो हॅलो. Yes, sir. सूर्याभोवती बरेच काही प्लॅनेट्स आहेत, ते फिरतात आहेत. त्यातली एक पृथ्वी आहे. मग हे होत असताना जे काही टोटल सगळे प्लॅनेट्स आहेत आणि सूर्य ह्या सगळ्याला मिळून आपण काय म्हणतोय, इट इज अ सोलार सिस्टम. त्याला आपण काय म्हणतोय, सौरमाला असं म्हणतोय. अशा बऱ्याच सोलार सिस्टम्स एकत्रित आल्यानंतर त्याला काय म्हणतोय आपण, गॅलेक्सी. आणि बऱ्याच गॅलेक्सीज एकत्र आल्यानंतर त्याला म्हणतोय आपण स्पेस. स्पेस म्हणजे अंतरिक्ष. कळलं का? येस. Yes, sir. शेवटचे 9 मिनिट राहिले बरं का. अंडरस्टँडिंग हार्मनी इन नेचर आहे. मग त्यातला पहिला पॉइंट, हा जो पॉइंट आहे ना नेचर, त्या नेचरच्या संदर्भात म्हणजे निसर्गा संदर्भात हार्मनी कशी आणायची हे समजून घेण्यासाठी पॉइंट चालू झाला आहे. नेचर काय आहे सांगण्याचा प्रयत्न केला. नेचर इज ॲज अ कलेक्शन ऑफ युनिट्स. निसर्ग म्हणजे काय आहे तर वेगवेगळे जे काही कलेक्शन म्हणजे समूह आहे, ठीक आहे, गोळा करणं कशाचं, सगळे जर एकत्रितपणे गोळा केले गेले आहे ना, युनिट्स म्हणजे काय, वेगवेगळे घटक. नेचर इज कलेक्शन ऑफ ऑल द युनिट्स. ते कुठले कुठले युनिट्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केला. एअर म्हणजे वायू म्हणू आपण, हवा म्हणूया. सॉइल म्हणजे माती, वॉटर म्हणजे पाणी, प्लांट्स ट्रीज झाडं वृक्ष, ॲनिमल्स ॲनिमल म्हणजे पशु आहे, बर्ड्स म्हणजे पक्षी, अदर ह्युमन बिईंग्स वेगवेगळे बाकीचे मानव असतील. आता हे अदर ह्युमन बिईंग मध्ये एक एक्झाम्पल आठवलं मला जाता जाता. आपल्याला जसा मेंदू आहे तसाच अजून एका प्राण्याला मेंदू आहे आणि आपल्यापेक्षा जास्त तो मेंदू वापरतो तो प्राणी आहे. त्या प्राण्याचं नाव आहे डॉल्फिन. अभ्यास करा. त्या प्राण्याचं नाव आहे डॉल्फिन. डॉल्फिन जो आहे मासा आहे तो पाण्यामध्ये, तो त्याला पण आपण ह्युमन बिंग म्हणूया का, तर आपल्या एवढाच ब्रेन तो आपल्यापेक्षा जास्त ब्रेन तो वापरतो पाण्यामध्ये राहत असताना. टेलिपॅथी ची टेक्नॉलॉजी वापरतो ते डॉल्फिन. टेलिपॅथी म्हणजे काय, एक मासा दुसऱ्या माशासोबत कम्युनिकेशन करतोय. आपण फोन नाही करतो. यस, तो काय करतो, टेलिपॅथी द्वारे कनेक्ट होतोय ना एक मासा दुसऱ्या मासासोबत. ते बघा ना, खरं आहे का नाही माहित नाही. लेट अस कन्सिडर इट ॲज अ प्रपोजल. हा प्रस्ताव आहे मी सांगितलेला, तो तुम्ही तुमच्या लेवलला व्हेरीफाय करा, पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा. इव्हन थिंग्स, आणि अजून बऱ्याच काही अशा गोष्टी असतील दॅट आर डिस्टंट फ्रॉम अस, आपल्यापासून त्या दूर असतील. लाईक ज्या ह्याच्यासारख्या, सन म्हणजे सूर्य, मून म्हणजे चंद्र, अदर प्लॅनेट्स म्हणजे बाकीचे ग्रह, एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्या सर्वांना मिळून, त्या सगळ्यांना मिळून आपण नेचर असं म्हणणार आहोत. कळलं का नेचर म्हणजे काय? हॅलो. Yes. हा. Yes, sir. हा. आता क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. कशाचं वर्गीकरण? ह्या सर्व युनिट्सचं वर्गीकरण इंटू 4 ऑर्डर्स, 4 व्यवस्थांमध्ये. त्या 4 व्यवस्था कुठल्या आहेत त्या इकडे दिलेल्या आहेत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, 4 आहे. पहिलं जे आहे ते फिजिकल ऑर्डर, सेकंड इज बायो ऑर्डर, थर्ड इज अॅनिमल ऑर्डर अँड फोर्थ वन इज ह्युमन ऑर्डर. फिजिकल ऑर्डर मध्ये काय काय येतं? फिजिकल ऑर्डर थिंग्स इन्क्लूड्स लाईक एअर, वॉटर, मेटल अँड सो ऑन. ह्या सर्व गोष्टी फिजिकल ऑर्डर मध्ये येतात, म्हणजे निर्जीव वस्तू. फिजिकल ऑर्डर म्हणजे काय? सगळ्या निर्जीव वस्तू. समजतं का? बघा, निर्जीव वस्तू, निर्जीव वस्तू आहे. मातीत जीव असतो का? माहित नाही. बघा ना, माती, पाण्यामध्ये जीव असतो का? पाण्यामध्ये जीव राहतात, पण पाण्याला जीव नसतो. मग त्याला म्हणायचं फिजिकल ऑर्डर्स. मेटल मध्ये जीव असतो का? नॉन मेटल मध्ये जीव असतो का? नाही. मग ज्याच्यामध्ये जीव नसतो, निर्जीव वस्तू म्हणजे फिजिकल ऑर्डर्सनी बनलेल्या सगळ्या निर्जीव वस्तू. ठीक आहे. बायो ऑर्डर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जीव असतो. इट इन्क्लूड्स ग्रास. ग्रास म्हणजे गवत, प्लांट्स, ट्रीज म्हणजे झाडं किंवा वृक्ष, एक्सेट्रा एक्सेट्रा, बाकीचं बरंच काय असं. ॲनिमल ऑर्डर्स. ॲनिमल ऑर्डर्स म्हणजे काय? पशु व्यवस्था, जिथे सगळे प्राणी असतात. त्याच्यामध्ये मग दिस इन्क्लूड्स ॲनिमल्स, प्राणी येतात, बर्ड्स येतात, पक्षी येतात. प्राणी आणि पक्षी ज्या व्यवस्थेमध्ये येतात त्याला म्हणायचं ॲनिमल ऑर्डर्स. आणि चौथी ऑर्डर जिकडे ह्युमन ऑर्डर म्हणतोय आपण, हॅज ए ह्युमन बिईंग्स ओनली. मानवी व्यवस्थामध्ये फक्त काय असतात? ह्युमन येतात, मानव येतात. समजलं का? लास्ट 5 मिनिट्स राहिले. तर बर का, एवढं संपूया आपण. 5 मिनिटात हे संपतंय. हा, विचार, प्रश्न विचार. हा, डॉल्फिनची बरं का, इकडे एकीचं आहे ना, एकीचं म्हणणं आहे, ठीक आहे, एकीचं म्हणणं आहे की डॉल्फिन
जर आपल्यापेक्षा जास्त ब्रेन जर वापरत असेल तर आपल्या एवढा विकास त्या डॉल्फिनचा का झाला नाही असं वाटतंय आपल्याला. समजून घ्या, असं वाटतंय कुणाला आपल्याला. डॉल्फिन हा अशी टेक्नॉलॉजी सांगितली टेलिपॅथी म्हणजे काय हो, तुमचा सेल्फ आणि माझा सेल्फ हे काय होतात, एकमेकांशी इंटरॅक्ट करतात. फोन न वापरता, कुठलंच माध्यम न वापरता टेलिपॅथी म्हणजे काय बघा, माइंड्स कनेक्ट होतात. त्याला कशाची गरज नसते, ना SMS ची ना मेसेजची. त्याला म्हणायचं टेलिपॅथी. ते हे सगळं प्रपोजल आहे, खरं आहे का नाही माहित नाही ना. सायंटिस्ट म्हणतात आपण ज्या आपल्याला हे कधी एक्सपिरियन्स येणार, आपण जर तो डॉल्फिन झालो तर, पाण्यामध्ये गेलो तर आणि आपण एकमेकांशी कनेक्ट झालो तर म्हणणार यस डॉल्फिन इज युजिंग टेलिपॅथी काइंड ऑफ टेक्नॉलॉजी. यस, बरोबर का? अजून काही? बट सर, हा मी इन्फॉर्मेशन वाचली कुठेतरी. हा रुपाली, त्यावेळेस अटॅक होतात त्यावेळेस डॉल्फिन अशा पाण्यातून थोड्या वेळ सोडल्यासारखे आवाज काढतात आणि बरोबर. नंतर काही 1-2-3 मिनिटानंतर अनेक हा. डॉल्फिन तिच्या मदतीसाठी येतात. हा बरं का, ऐका, इकडे बोलू नका. रुपाली यांचं म्हणणं आहे काय आहे बघा, डॉल्फिन वेगवेगळे वेव्ज सोडतात. साऊंड वेव्ज असतात का कसली वेव्ज असतात माहित नाही, पण ते वेव्ज सोडतात. वेव्ज सोडल्यानंतर म्हणजे थोडस तिला, त्या डॉल्फिनला वाटलं की आपल्यावरती संकट आलेलं आहे, तर ते वेव्ज सोडतं किंवा टेलिपॅथी थ्रू कनेक्ट करतं बाकीच्या डॉल्फिन माशांना, आणि ते बाकीचे डॉल्फिन मासे त्या ज्याच्यावरती संकट आलंय त्याला वाचवायला येतात. समजलं का? असं त्यांचं म्हणणं आहे. रुपाली त्यांनी बोललेलं आहे ते. अजून काही? रुपाली, थँक्यू फॉर युअर आन्सर. नेक्स्ट, लास्ट 3 minutes. हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. हा, कुणाला काय वाटतंय का? फिलिंग्सच नाहीत म्हणावं आम्हाला, त्यामुळे कसं वाटणार काय? फिलिंग सगळ्या मेलेल्या आहेत, आम्ही रोबोट झालोय म्हणावं, आम्हाला काय वाटत नाही. लेट अस स्टॉप. Thank you very much for attending this session. Bye.